प्रचंड राजकीय उलथापालथ होते। या तालुक्यामध्ये कायम आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो। मी आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे आता एकाच व्यासपीठावरती येत आहेत आणि ज्यांच्याबरोबर मी काम केलं गेले 20 वर्ष त्यांच्या विरोधात आम्ही या आघाडी उघडतोय। एक फार मोठा राजकीय उलथापालथ या गोष्टीला म्हणता येईल। नगरपालिका निवडणूक याकडे मी जर पाहतो ते नगरपालिका हे सेवेचं साधन आहे, राजकारणाचा अड्डा नाही। तिथं जाऊन आम्ही करून दाखवले उत्तम पद्धतीची सेवा शहरातल्या नागरिकांची करता येते। सर्वांग सुंदर इंदापूर बनण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन आपल्या भागातल्या लोकांचे जीवनमान हे उंचावण्याचं काम तिथे चांगलं करता येतं। म्हणून एका अंगाने नगरपालिकेमध्ये हा नगराध्यक्षपदाचा फॉर्म माझा मी आज भरत आहे। माझा फॉर्म भरण्यामागे जे काही वर्तमानपत्रात मी आज वाचलं की नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी माझं भांडण होतं, त्या वर्तमानपत्राच्या लोकांनाही मला सांगायचं आहे की आपला अभ्यासच कमी पडला आहे, आता आपला हेतू प्रामाणिक नाही। बोंबलून सांगतोय मला नगराध्यक्ष व्हायचं नाही। नगराध्यक्ष हे अवतीभोवतीचे जे माझे कार्यकर्ते आहेत ते चांगल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण नगराध्यक्ष बनवू आणि चांगल्या पद्धतीचं काम करू, पण जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्यासाठी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट जे छापलं जातं तर त्यामुळं आम्हाला इथं स्पष्ट सांगायचं वाटतं की आमची भूमिका सरळ आणि स्पष्ट आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती